सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता केला भोगवटा आम्हाला घे केला भोगवटा आम्हाला घे केला भोगवटा आम्हाला घे केला भोगवटा वंश परंपरा दास मी अंकित 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 तुका मोकलिता लाज कोणा तुका मोकलिता लाज कोणा मुखलिता लाज कोणा मुखलिता लाज कोणा उपवास पारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता केला भोगवटा आम्हाला घे केला भोगवटा आम्हाला घे केला भोगवटा आम्हाला घे केला भोगवटा आम्हाला घे त्या परब्रह्म भानुदासाचे कुळी प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी विको कमी कर स्वये वनमाळीस अवतरले भक्ती मार्ग लोपे अधर्म संचला कली उदय झाला प्रथम चरण नाना परिजन वर्ततसे सैरा नभे व्यभिचारा नारी नर भक्ती मार्ग लोपे अधर्म संचला कली उदय झाला प्रथम चरण निळा म्हणे इही अवतार धरिले निळा म्हणे इही अवतार धरिले जग उद्धरिले महादोषी भक्ती मार्ग लोपे अधर्म संचला कली उदय झाला प्रथम चरण विठ्ठला शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत भानुदास महाराज जनार्दन स्वामी महाराज हरी हरी प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी स्वये वनमाळी अवतरला भक्तिमार्ग लोपे अधर्म संचला कली उदय झाला प्रथम चरण। आज या ठिकाणी महान पर्वकाळ फाल्गुन वद्य षष्ठी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा जलसमाधी सोहळा हे एक औचित्य
आणि दुसरा योग म्हणजे असा, आज या ठिकाणी जो काही हा 7-8 दिवसाचा भक्ती महोत्सव चाललेला आहे, ज्यांच्या प्रित्यर्थ हा सोहळा सुरू आहे ते वैकुंठवासी संतराम अण्णा रामकृष्ण मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालणारा हा सोहळा आणि नाथरायांची षष्ठी या महान अशा पर्व काळावर आजची सेवा आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचे पटशिष्य निळोबा महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. नाथरायांचा अवतार का झाला, कशासाठी घेतला, त्याचं वर्णन करणार आहे. विठ्ठला विठ्ठला या तिथीला मोठं महत्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं कार्य मोठं आहे. महाराजांनी मोठं कार्य केलं. ज्या वेळेला या मृत्यू लोकामध्ये भक्तिमार्ग लोपे अधर्म संचला, कली उदय झाला प्रथम चरण, कलियुगाला प्रारंभ झाला आणि या कलियुगामध्ये काही गोष्टी दिसून येऊ लागल्या. काय महाराज म्हणतात, मोडीले यज्ञ, राहिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभिने, अशी अवस्था सुरू झाली. राजे यवन भ्रष्ट झाले, राजे यवन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष घडले, ठाई ठाई दोष घडले, मग इही अवतार धरिले, मग दे अवतार दिले, कली दोष हरावया, कली दोष हरावया, ते सांगावे सविस्तर, ते सांगावे सविस्तर, सांगावे सविस्तर, सांगावे सविस्तर, राजे यवन भ्रष्ट झाले, राजे यवन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष घडले, मगाई अवतार धरिले, कली दोष हरावया, कली दोष अधर्म झाला फार, राजे यवन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष घडले, परमार्थ कमी झाला, भक्ती मार्ग लपला आणि मग त्यावेळेला भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला अवतार घ्यावा लागेल. म्हणून महाराजांनी अवतार घेण्यासाठी ठिकाण निवडलं. कोणतं? भानुदास महाराजांचं कुळ. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे पंजोबा, त्यांचं नाव भानुदास महाराज. नाथरायांचे आजोबा, त्यांचं नाव भास्कर पंत. नाथरायांचे वडील, त्यांचं नाव सूर्यनारायण पंत. आणि सूर्यनारायण पंताच्या पोटी एकनाथ महाराजांनी जन्म घेतला. मग हे एकनाथ महाराज आहेत तरी कोण? महाराज सांगतात, स्वये परब्रह्म भानुदासाचे कुळी. महाराज म्हणतात, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी आणि स्वये वनमाळी अवतरले. स्वतः परमात्मा पंढरीनाथ विष्णू नारायण स्वतः भानुदास महाराजांच्या कुळामध्ये जन्माला आले. आता भानुदास महाराजांची ख्याती मोठी आहे, भास्कर पंताची ख्याती मोठी आहे, सूर्यनारायण पंताची ख्याती मोठी आहे. भास्कर पंत हे आपले भानुदास महाराज भगवान परमात्मा पंढरीनाथाचे एकनिष्ठ भक्त होते. ज्या वेळेला पंढरपूरची मूर्ती आणि त्या कृष्णदेवराय नावाच्या राजानं नेली, त्यावेळेला भानुदास महाराजांनी देव आणला होता आणि तेव्हापासून चातुर्मासाला प्रारंभ झाला. भानुदास महाराज म्हणजे निक्के भक्त होते. भानुदास महाराजांच्या गवळणी प्रसिद्ध आहेत, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. त्याच्यामध्ये शेवटी बघा, भानुदासा फावली प्रेम भक्ती हो. पुन्हा
जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्म घोळ भंगा जाये, वडवान नळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. हाही भानुदास महाराजांचाच अभंग आहे बघा. असे भानुदास महाराज एकनिष्ठ संत होते आणि त्यांच्या कुळामध्ये स्वतः भगवान परमात्मा अवतीर्ण झाले नाथरायाच्या रूपानं. विठाला विठाला अवतार घेतला. काय झालं होतं त्याला? भक्ती मार्ग लोपे अधर्म संचला, कली उदय झाला प्रथम चरण. भक्ती मार्ग लपलेला होता, अधर्म झालेला होता, कलियुगाला प्रारंभ झाला होता आणि अशी अवस्था होती. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. असत्याशी रिझले जन, असत्याशी रिझले जन, असत्याशी रिझले जन, असत्याशी रिझले जन. पापा देती अनुमोदन, पापा देती अनुमोदन, पापा देते अनुमोदन, पापा देते अनुमोदन. करीती हेळण संतांचे, करीती हेळण संतांचे, करीती हेळण संतांचे, करीती हेळण संतांचे. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. ऐका कलीचे महिमान. असत्याशी रिझले जण, पापा देती अनुमोदन, करती हेळण संताची. अशी अवस्था झाली होती. मद्यपानाचे शिराने, नवनीताशी न पुशे कोणी, केळवल्या व्यभिचारिणी दैन्यवाणी पतिव्रता. महाराज म्हणतात पित्रते पुतया, पुत्रते पितया अपाशे, सेवा घेती दासा आयुषी, सुनाची या दासी सासा झाल्या अंदना. असं पाप होऊ लागलं. कधी? नाथ महाराज जन्माला यायच्या अगोदर. मग त्यावेळेला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी जन्म घेतला, पण असं जन्माला आल्याबरोबर आईचं छत्र हरवलं. महाराजांना जन्म दिला आणि महाराजांची आई गेली. हर्षवायू वाहून झाला, आनंद झाला, पुत्र झाला म्हणून. आणि त्या हर्षवायूने महाराजांच्या मातोश्रीचं देह अवसान झालं. पण वडील चांगले होते. सूर्यनारायण पंत, माझ्या या शांतीब्रह्म एकनाथाचा काही उन्हाळा सवती मच्छरात जीवन जाऊ नये म्हणून एका पुत्रावर जन्म घातला. पूर्ण ब्रह्मचर्य वृत्त धारण केलं. महाराजावर अत्यंत प्रेम. आजी होती, सांभाळ केला. लहान होते. जनार्दन स्वामींच्याकडं त्या ठिकाणी महाराज आणि नेऊन सोडलेलं आहे बघा शिक्षणासाठी. आणि त्या आपल्या देवगिरीच्या किल्ल्यावरची गोष्ट आहे. फार एकनाथ महाराजांचा स्वभाव कडक होता, हुशार होता, सतेज वृत्ती होती, शारीरिक बाधा सुंदर होता. आणि तिथं गेल्यानंतर रुका असायचा जुन्या काळात. जसं आता पैसा रुपये हा व्यवहार चालतो ना, तसा एक रुका. नाथ महाराज हिसाब करायला बसले, पण एका रुक्याचाच हिसाब सापडना. रात्रभर ते घोटाळा सुधरू देईना महाराज. आणि रात्रीच्या 12-1च्या समयाला सापडला म्हणून टाळी वाजविली. ते जनार्दन स्वामींना ऐकलं, धावत आले. काय सापडला? महाराज, एका रुक्याचा घोटाळा होऊ लागला, तो सापडला. वेड्या, रुका सापडला म्हणून टाळी वाजवण्यापेक्षा देव सापडला म्हणून टाळी वाजवली असती तर आनंद झाला असता. आता नाथराय हुशार होते. ते म्हणले, बाबा देवही सापडू शकेल, पण तुमची कृपा झाल्यावर. जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत मनुष्याच्या जीवनात गुरुविना अनुभव कैसा कळे असे. मग काय करावं? काही नाही म्हटले, मी तुला मंत्र देतो, पण एका पायावर उभा टाक. एका पायावर उभा केलं. त्या जनार्दन स्वामीच्या लक्षातच नाही महाराज. नाथराय एका पायावर उभा टाकले आणि जनार्दन स्वामी आणि मुसाफिरीला निघून गेले.
7 दिवस लागले यायला आणि 7 दिवसाला येऊन पाहिलं तर 7 दिवस नाथ महाराज असेच. अरे नाथ असा का उभा आहेस? महाराज तुम्हीच मला सांगितलं तुम्हाला मंत्र देतो एका पायावर. अरे मी हसत म्हणलो होतो, माझ्या लक्षात राहिले नाही, 7 दिवस झाले आणि तू तसाच उभा आहेस का रे बाळा? आणि मग जवळ घेतलं, पोटाला लावलं आणि मग कृपा केली. जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद, जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद, जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद, जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद. भागवती टीका रामायणी आत्मबोध, भागवती टीका रामायणी आत्मबोध, भागवती टीका रामायणी आत्मबोध, भागवती टीका रामायणी आत्मबोध. कृपा केली आणि कशी झाली थोडी परीक्षा पाहिली. दत्त महाराजांनी काय केलं, माणसाच्या मुंडक्याचं हे आपली कवटी असते ना, कवटी ती पालथी केली आणि त्याच्यात काला केला, काला, आणि भिकाऱ्याचं रूप धारण केलं दत्तात्रयाने. आणि नाथराय ज्या मार्गाने जाऊ लागले त्या माणसाच्या मुंडक्याच्या कवटीत काला केला, 2-4 कुत्रे संगच खालेत आणि भिकारी सोबतच खायलाय महाराज. आणि नाथ महाराज जाऊ लागले आणि त्या भिकाऱ्यांना हाक मारली, ए एकनाथ इकडे, तुला प्रसाद देतो. नाथराय पटकन गेले, हात पुढं केला, प्रसाद खाल्ल्याबरोबर तर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. लोक म्हणू लागले, महाराज भिकाऱ्याच्या हातचं आणि माणसाच्या कवटीतलं खायचं असतं का? नाथ महाराज म्हणले, ते तुम्हाला कळत नाही, कोण भिकारी आहे ते मला माहीत झालं. विठाला विठाला विठाला, ते कोण आहे? ते दत्त महाराज आहेत. आणि माणसाची कवटी नाही, ते ब्रह्मज्ञानाचं पात्र आहे, त्याच्यातला प्रसाद जीवनमुक्तीचा आहे. आणि हे 4 कुत्रे म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष आहेत, याचं मला ज्ञान झालं म्हणले. आणि मग लख प्रकाश पडला. आणि त्यावेळेला मग नाथ महाराजांनी शूलभंजन पर्वतावर गेले. शूलभंजन पर्वतावर जाऊन तपश्चर्या केली, उपाशी राहायचं, झाडाचा पाला खायचा, ऊन पडलं की शेषानं फणा धरायचा, पाऊस येऊ लागला की शेषानं फणा धरायचा. अशी घनघोर तपश्चर्या केली. बालवयामध्ये तीर्थयात्रा केल्या. आणि परत घरी आल्यावर वडिलांनी सांगितलं, एकनाथ कुळाचाराचा नियम आहे, ग्रस्त आश्रमात प्रवेश करावा लागतो. हो महाराज सांगा. मग बापानं आज्ञा केली आणि गिरिजाबाई सारख्या महान पतिवृत्तीशी लग्न झालं. महान अधिकार गिरिजाबाईचा. आता नाथरायांच्या घरी श्रीमंती होती, ऐश्वर्य होतं, संपत्ती होती, जहागिरी होती. नाथ महाराज जहागीरदार होते. विठाला विठाला गिरिजाबाईशी विवाह झाला, आनंदाचा संसार. महाराज रोज परमात्मा पंढरीनाथाला आणि महाराज नैवेद्य दाखवावा. नाथ महाराजांची सेवा पाहून परमात्मा पंढरीनाथाला असं वाटलं की आपण एकनाथ महाराजांच्या संगतीमध्ये जावं. म्हणून केशव म्हणून 12 वर्ष बघा, माधव म्हणून 12 वर्ष आणि श्रीखंड्या म्हणून 12 वर्ष, 36 वर्षे सेवा केली. श्रीखंड्या म्हणून 12 वर्ष आले आणि नाथांच्या घरी काम केलं. काय काम केलं? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, हे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय. वाळू आरती स्वामी एकनाथा, वाळू आरती स्वामी
काम केलं. कावडीनं पाणी व्हायचं, परमात्मा पंढरी नाथाने नाथ राहायच्या घरी. एवढंच नाही, नाथ राय पूजेला बसले की चंदन उगाळून द्यायचा. सोरे स्वकये चंदन उगाळितो करी, वस्त्रे गंगा तिरी धुतशे. धोत्र धुवून आणायचे नाथ महाराजाचे. गिरिजाबाईला स्वयंपाकात मदत करायची, अंगण झाडून काढायचं, रांगोळी काढायची. नाथरायाच्या घरी देव नांदला. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. 36 वर्षे सेवा केली. आणि मग नाथ महाराजाला एक मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं हरी. काय नाव ठेवलं त्याचं? हरी. हरी ठेवलं नाव, हरी. हरी मुलगा झाला. आनंद वाटला, साखर वाटली. त्याला काशीला नेऊन शिक्षणासाठी ठेवलं त्या काळामध्ये. महाराज पैठण प्रतिष्ठान नगरी भारी होती, पण कुणालाही वाटतं आपला पुत्र विद्वान व्हावा, ज्ञान, पण काशीला नेऊन ठेवलं. काशीला गेला, त्यांनी पंडित पदवी प्राप्त केली, म्हणून नाव पडलं हरी पंडित. पंडित पदवी आहे बरं का, लक्षात ठेवा. शास्त्री पदवी आहे, आचार्य पदवी आहे. हां, ती पदवी प्राप्त झाली पंडिताला. विद्या शिकून गावाकडे आला, पण नाथरायाचं साधं भोळं वागणं होतं. उन्हामध्ये हरिजनाच्या लेकराचे पाय पळू लागले म्हणून उचलून घरी आणलं आणि त्याला सुंदर प्रकारचे कपडे, दागदागिने त्याला खाऊ घातलं. धन्य ते संसारी दयावंत जे. भारुडाचं निर्माण केलं, रूपक केलं महाराज. आणि ते काही लोकांना आवडत नव्हतं. त्यांनी हरिपंडितालाच महाराजांच्या विरोधात उभं केलं. हे राजकारण पहिलीपासून आहे बरं का. बापाच्या विरोधात लेख, लेखाच्या विरोधात बाप. तुम्हा आम्हाला आजच नवल वाटायला. विठ्ठला विठ्ठला. आणि हरिपंडितच बापाच्या विरोधात वागायला लागला. असं झालं. देवाची आज्ञा झाली, एकनाथ एकादश स्कंदावर टीका करा. म्हणून एकनाथ महाराजांनी भागवताची निर्मिती केली. जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. आणि ती वार्ता काशीच्या पंडिताच्या कानावर गेली. त्यांनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला काशीला बोलून घेतलं भागवत तपासायला. आणि भागवत तपासताना त्या ब्राह्मणांनी सांगितलं की हे लिखाण खोटं आहे, असा याचा अर्थ नाही, याला काय करा, काशीच्या गंगेत बुडवा म्हणले. आता जुन्या काळापासून चांगल्याला त्रास आहे महाराज. हो, म्हणून चांगल्या माणसाला, साधूला, सज्जनाला, जगत कल्याणासाठी आलेल्या माणसाला लोक नाव ठेवतात आणि भोंदूला चांगलं म्हणतात. ही पूर्वीचीच परंपरा आहे महाराज. आता या जगात फक्त गोड बोलणारा मनुष्य चांगला आहे बघा, लक्षात ठेवा. तळमळ कळत नाही समाजाला, काही कळत नाही. अरे बाबा, गोड बोलणाऱ्याच्या द्वारा धोका आहे आणि संताच्या द्वारा सुख आहे. पण हे कळणार कधी? पूर्वी कळालं नाही, आज कळणार नाही, आणि उद्यापासून तर कलियुग आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि ते भागवत बुडवायला लावलं. आणि सज्जनो, नाथ महाराजांनी अनुष्ठान केलं. जसं तुकोबारायाचा गाथा पाण्यातून वर आला, तसं नाथ महाराजाचं भागवत सुद्धा पाण्यातून तरुण वर आलं. आणि मग काशीच्या ब्राह्मणांनी जयघोष केला, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. फार सज्जन होते, शांती ब्रह्म पदवी होती. कोणी काही बोललं तरी कुणाला काही म्हणू नये, कोणी निंदा केली तरी त्याला प्रत्युत्तर देऊ नये, कोणी चांगलं म्हणलं तरी त्याला काही बोलू नये. महाराज एका मुस्लिमाला लावून दिलं की नाथ महाराज आंघोळ करून येऊ लागले की सगळे लोक म्हणाले हे शांती ब्रह्म आहेत, शांती ब्रह्म आहेत. खरंच शांती ब्रह्म आहेत का ते पाहू म्हटले. तो काय कर, एकनाथ महाराज आले की त्यांच्या अंगावर थुंक जाय. ठीक आहे, त्याला पानाचा जुडगा दिला, काच चुना लावून दिला, पानं भरून दिले, आणि ते तोंडामध्ये पान चावत बसला. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज येऊ लागले. आला की पचकन अंगावर थुकायचा. थुकला की महाराजांनी रामकृष्ण हरी म्हणायचं आणि पुन्हा परत जायचं. पुन्हा पचकन थुकला, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि परत जायचं. पचकन थुकायचा, रामकृष्ण हरी म्हणा. असा कित्येक वेळा थुकला. थुकल्यावर शेवटी त्याला उपरती निर्माण झाली. यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला.
प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, दासो पंथाचा अभिमान, दासो यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला, दासो पंथाचा अभिमान गेला न लागता क्षण. या अंबाजोगाईचे दासोपंत होते. गोकुळाष्टमीच्या सप्ताहामध्ये यांचे प्रवचन ठेवले. आता विद्वान माणसं पूर्वीपासून ज्ञान असल्यावर घमंड असते किंवा आता ज्याला काही येईना ते सुद्धा छाती काढून चालले अण्णा. ज्याला येतंय त्यानं काढलेली काही वाईट आहे का मला सांगा बरं. काही येईना हमसे बडकर कोणच म्हणाले. आता ते तर विद्वान होते, बरोबर आहे का अंगद महाराज. त्यांच्यासारखं विद्वान कोणी नव्हतं. त्यांना अभिमान होता. मग त्यांनी सांगितलं नाथ महाराजाला, मी पैठणला येतो पण माझ्याबरोबर एवढे शिष्य आहेत, एवढे घोडे आहेत, एवढ्याची व्यवस्था करावी लागल. मला सकाळी हे लागतं, सवळ्यात स्वयंपाक लागतो, शिवाशिव चालत नाही, असं त्यानं यादी करून दिली. आता नाथ महाराज समर्थ होते. हो हो. आता श्रीमंताला काय महाराज, माणूस बळही होतं, पैसाही होता. आता जेव ज्याच्या घरी राबतोय त्याला काय कमी आहे सांगा बरं मला. हां. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी बोलावून घेतलं. अध्यात्मावर प्रवचन चालायचे, वेदांत सांगायचा दासोपंत स्वामीनं. नाथ महाराजांना येड्याचं सोंग घेऊन ऐकायचं. एके दिवशी असं झालं, गोकुळाष्टमीचं कीर्तन. आता पहिला काळ वेगळा होता बरं का. आता ह्या 10-5 वर्षात काळ बदलला बरं का भाऊ. पूर्वी असं होतं, केवढाही माणूस असो द्या गुरुजी कीर्तनाला येऊन बसायचा, भागवतकार असो, आप्पा रामायणवाला असो, कोणी असो जा. आता अभिमानाची गडीच फुटणं झालीत लोकांची. मला काय ऐकायची गरज आहे. अरे कीर्तन ऐकण्यासाठी नाही, साधनेसाठी आहे. विठ्ठला एक काळ असा होता, एकमेकाच्या कीर्तनाला साधू संत जायचे, एकमेकाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा टाकायचे, एकमेकाच्या कीर्तनात भजन म्हणायचं किंवा बसून ऐकायचं. मग ते दासोपंत स्वामी येणार म्हणून चांगल्या गाद्या टाकल्या, अशा मोठ्या तकवे टाकली, तकट टाकली. कारण शास्त्र सांगतं कीर्तनामध्ये किंवा कथामध्ये एखादा अधिकारी मनुष्य आला, एखादा चांगला मनुष्य आला, साधू संत आले तर वैष्णव मुनी विप्राचा सन्मान करावा आपण घेऊ नये. एखादा अधिकारी मनुष्य आला तर त्याला नमस्कार करणं आपलं काम आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि मग गोकुळ अष्टमीच्या कीर्तनाला हे दासोपंत स्वामी शिष्य समुदाय शाखा घेऊन आले वैभवात ऐश्वर्यात. आल्यानंतर त्यांच्या कीर्तनामध्ये दत्तात्रय महाराज चोपदारकी करायला उभे होते, काठीवर मुंडकं दिले. आता हे चोपदार चोळण्यावरली कशी जमतील कीर्तनात असली सांगा बरं मला. हां, चोळणा चालतोय का चोपदाराला? नाही चालत. पण आता कलियुगात कुणाला शिकवा. विठ्ठला विठ्ठला. निमे चोपदार तसेच करेत, वरून डगलान खालून चोळणी. हां, नाही जमत कीर्तनात. पुन्हा हे इना नाचवायची पद्धत जमत नाही कीर्तनात. विना घेतला की पुन्हा ते बी विना, ही टोपी नाही चालत, त्याला पटका पाहिजे चोपदारला. खाली डगला, वर पटका आणि खाली कंबर बांधलेली धोतर, असा चोपदार. विनेकरी सुद्धा फेटा. आता बरं आहे मीच वळण लावलं ह्या पांगरीला पटक्याचं, पहिलं नव्हतं, माझ्या आधी नव्हतं. विठ्ठला विठ्ठला. टोपीवरच पटका घेत होते, मी आल्यावर बंद केलं ते. आज चांगलं झालं ऐकलं ते. हे बी चोपदार ऐकत येत उद्यापासून. आता ऐका, उद्या माझं सांगणं खरं असते बरं का. वरून पटका बांधायचा, ते टोपी नाही घालायची, अंगात ते झगला घालायचा, खालून धोतर नेसायचं आणि कंबर बांधायची, हातामध्ये काठी, छान चांगली आहे काठी. एका काठीत गार व्हा असली कुणला तरी हाणायची एकदा तरी, तर चोपदार सोबत होय नाही का. सध्याचा असो पंताच्या कानावून गेला.
त्याला कळालंच नाही काय सांगितलं त्यांनी. मग दासोपंताचा अभिमान गेला न लोटांगण घातलं. शरण शरण एक तुमचे पायी माझा माथ, तुमचे पायी माझा माथा, तुमचे पायी माझा माथा, तुमचे पायी. तांदूळ टाकायचे नाही, नुसते फुलन गुलाल फेकायचा. आता तांदूळ श्री अनंताला पुन्हा. हा आता गुलालामध्ये तांदूळ नसते, गुलाल आणि फुलं, कोणताही गुलाल असो ठेवा, वाटा सगळ्याला एक एक फुल. तोपर्यंत मी चरित्र सांगतो नाथ महाराजांचं. आणि अशा प्रकारे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी मोठी लीला केली. ते प्रसंग आहेत. याच्या घरी कोणी जेवायला जायचं नाही. ज्यांनी विरोध केला त्याचे मेलेले बाप दादा जीव घातले. असा त्यांनी क्रीडा केली. पितर जेवविले निळा म्हणे डोळा कौतुक देखिले, अशी कीर्ती केली. आणि पुढे नाथ महाराजांनी 2 वेळेला देह ठेवला. अगोदर एकदा देह ठेवला, तटकीवर झोपवलं आणि घेऊन निघाल्यावर एका बाईच्या लेकीची बोळवण निघाली होती. तिनं सांगितलं मेल्याला आजच मरायला वेळ होता का, माझ्या लेकीच्या बोळवणीला आड आलाय. नाथ महाराज उठले, बाई तुझ्या लेकीची बोळवण जाऊ दे, मी पुन्हा मरतो म्हणले. दुसऱ्या वेळेला खांद्यावर मड घेतलं, निघाल्यावर खांदेकरी म्हणू लागले, अरे जन्मभर आपल्या विरोधात वागलं पण शेवटी आपल्याच खांद्यावर चाललं. नाथ महाराज उठले, टेका खाली जाघरला, मी पुन्हा मरतो म्हणले. आणि पुन्हा वार उगवला. कोणता आता ठरवलं कुणाला आडवं जायचं नाही, कुणाचं काय नाही. आता फक्त एकच, आपलं शरीर आपण पाण्यामध्ये गुप्त करायचं. षष्टीचा उदय झाला. काय वर्णन करतात निळोबाराय. फाल्गुन हे षष्टीवार रविवार, फाल्गुन हे षष्टीवार रविवार, फाल्गुन हे षष्टीवार रविवार, फाल्गुन हे षष्टीवार रविवार. फाल्गुन महिना वार महाराजांनी वर्णन केलेलं आहे. त्याचं पवित्र काळ सुरू आहे. आणि महाराजांच्या जीवनातला योग असा आहे, आमच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी हे ठरवलं की महाराज म्हणतात प्रयाण साचार 2 प्रहरी. आनंद सुरू झाला. महाराजांनी वर्णन केले. शाली वाहन शके 1511, विजय संवत्सरा फाल्गुन मास, उत्तम हे तिथी षष्टी रविवार, प्रयाण साचार 2 प्रहरी. सकाळी उठले नाथ महाराज. हो, आपल्या पत्नीला गिरिजाबाईला सांगितलं, गिरिजाबाई आता काय करा, आपल्या हिताचे पहावो सायास. आता सायास करा आपापल्या हिताचे. निर्याणाचं बोलणं सुरू झालं. पहाटे उठले, गंगेचं स्नान करून आले. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर विजयी पांडुरंगाची पूजा केली आणि पांडुरंगाला विनंती केली, अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, निरोप द्यावा आता येतो आम्ही, साळी भोळी साधी जमेल तशी तुमची सेवा केली पांडुरंगा, आता मला निरोप द्या. पांडुरंगाची पूजा केली. पूजा करताना आज आरतीच्या वेळेला नाथांच्या डोळ्यात पाणी आलं. गिरिजाबाईनं पाहिल्याबरोबर आज उदास अवस्था, जसं आज आबाळ आले ना तसं आलं होतं त्यावेळेला. आब्र हे सकळ दाटले शेत येथे, विस्मित मानसे सकळ लोक. सगळे लोक विस्मित झाले. आबाळ आलं होतं. काय करावं. गिरिजाबाईला आप शकून दिसू लागले. आज सकाळी सकाळी कुंकवाचा करंडा घेऊन लेण्यासाठी समोर आल्यावर कुंकवाचा रंग काळा दिसू लागला. काय प्रकार हे लक्षात येईना. हां, लक्षात ठेवा, पतिव्रता होत्या. आणि मग त्यावेळेला
नैवेद्य दाखवला, आज आरती झाली, घंटा वाजली, प्रसाद झाला, पण तरी सुद्धा प्रसन्नता वाटत नव्हती. आणि मग नाथ महाराजांनी गिरिजाबाईला बोलून घेतलं आणि सांगितलं, गिरिजा धन्य तुझा उपकार झाला म्हणले. माझ्या प्रपंचामध्ये जसं तुकोबाराय म्हणतात, माझे प्रपंची तुवा साधिले हित आणि करीतो कौतुक याची. तुकोबारायचं प्रमाण आहे, पण ते इकडं वापरा आता. तसं तुझ्यासारखं झालं म्हणले. तू काय केलंस म्हणले, माझ्या प्रपंचामध्ये साथ दिलीस. आता मी चाललेलो आहे, काय करा, आपल्या हितासाठी प्रयत्न करा, भगवत भजन करा. संसार नाश काय याच्यात रममान होऊ नका, कुणासाठी हाय हाय करू नका, आपलं कल्याणाचा मार्ग धरा, असं नाथ महाराज म्हणाले. गिरिजाबाईला म्हणे, कुठं चाललात? आंघोळीला चाललो. गिरिजाबाईच्या लक्षात आलं नाही, भुरळ पडली महाराज. आणि मग नमस्कार केला आणि दुपारच्या प्रहराला म्हणजे 11 सव्वा 11ला महाराज निघाले गंगेकडं. गोदावरीच्या काठावर आले आणि गंगेला विनंती केली, परिसवो माते माझी विनवणी, परिसवो माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवीत से, मस्तक चरणी ठेवीत से, भागीरथी महादोष निवारणी, भागीरथी महादोष निवारणी, महाराज गेलेले. पताकाचे भार वैष्णव नाचती, रामकृष्ण गती गाती नामावळी. पताकाचे भार वैष्णव नाचू लागले आणि रामकृष्ण गाती नामावळी. आणि महाराज विनंती करू लागले गंगेला, परिसवो माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे, भागीरथी महादोष निवारिणी, सकळा स्वामिनी तीर्थाची, जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी, ऐक्य परत्री सुखरूप, तुका विष्णुदास संताचे पोषणे, वाक पुष्पतेने पाठविले. तसंच झालं महाराज. नाथराय विनंती केली. अण्णांनी सुद्धा पैठणची वारी केली जाऊन, नाही का, पैठणला गेले. सकाळी इथून आंघोळ केली, स्नान केलं, नाथरायाचा निरोप आला, मूळ आलं, तयारी केली आणि अण्णा पैठणला गेले. पैठणला जाऊन घरी स्नान केलेलं असून सुद्धा गोदावरीमध्ये स्नान केलं. सगळ्यांनी अडवलं. महाराज म्हणले, अण्णा तुमची प्रकृती बरी नाही, गंगेमध्ये स्नान करू नका. नाही म्हटले, बा इथं करावंच लागतं, म्हणून गंगेमध्ये स्नान केलं. नाथरायाचं दर्शन घेतलं, गुलालाचं कीर्तन ऐकलं, जन्मभर भजन केलेलं कामाला आलं. शेवटी नाथरायाचं दर्शन, साधू संताच्या गाठी भेटी, वैष्णवाचा मेळा, पैठणसारख्या क्षेत्रामध्ये जाऊन पेटी वाजवली, हो कीर्तनाला साथ केली. शेवटी चाल म्हणली श्रीनिवास बुवाच्या फडावर, नाही का, उकळीकर आपल्या भागाचं श्रद्धास्थान. पैठणला श्रीनिवास बुवाची दिंडी, तुकाराम महाराज उकळीकर त्यांचे वडील होते बरं का. ते दोन्ही डोळ्यांना आंधळे होते श्रीनिवास बुवाचे वडील, आणि दोन्ही डोळ्यांना आंधळे असून जवळ्याच्या मठावर त्यांनी गाथापाठ केला होता जाऊन. कुठं? जवळ्याच्या मठावर. हरभरे खाऊन गाथापाठ केला होता त्या तुकाराम महाराजांना. त्याचे चिरंजीव ते श्रीनिवास महाराज, बघा लक्षात ठेवा. त्या श्रीनिवास बुवाचा फड तिथं जाऊन सेवा केली कीर्तनामध्ये, आणि पेटी वाजवली, सुंदर प्रकारचं गायन केलं. आणि नाथरायाचा सर्वांचा निरोप घेऊन, सर्वांच्या भेटीगाठी घेऊन परतीचा प्रवास सुरू झाला. पण आयुष्य संपल्यावर मर्यादा नाही बाबा. कोणी असो, मी असो का तुम्ही असो, ठरलेल्या वेळेला, ठरलेल्या काळाला, ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या घटनेच्या द्वारा माणसाला जावंच लागतं. कोणी असो द्या, मी असो. अहो चोखोबारा भिंत पडून गेले तेवढे अधिकारी असून अण्णांनी निष्काम भजन केलं, पण उठाउठी झाकलिया घटीचा दिवा, नेनो काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी.
आणि आता काही वेळात घरी पोहोचणार आहेत. शिरसाळा ते पांगरी आहेच किती अंतर नाही का, पण एवढ्याच वेळेमध्ये काळानं झडप घातली. पण लक्षात ठेवा अण्णा देव होते. आजच्या या दिवशी षष्टीसारख्या पवित्र दिवशी परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन आणि नाथरायाच्या वारीला पांडुरंग जातात, नाथरायाच्या वारीला नामदेवराय तुकोबाराय जातात, नाथरायाच्या वारीला ज्ञानोबाराय सगळे संत जातात. म्हणून सगळ्या संतांच्या भेटी गाठी झाल्या आणि होती संताच्या भेटी सांगो सुखाच्या गोष्टी. आणि येताना महाराज प्रारब्धवशाने आपल्या आयुष्याची सांज वेळ जवळ आली. अण्णांची नाथ महाराजांनी देवाला प्रार्थना केली, पांडुरंगा आता आम्हाला पदरात घ्या म्हणले, वेळ झालेली आता वाढ वेळ झाला. उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आणि महाराजांनी प्रसंगाच्या आनंदाच्या त्या भरामध्ये आणि नवल केलेले आहे बघा. आपल्या गोदावरीच्या पात्रामध्ये गेलेले शांतीब्रह्म एकनाथ महाराज सगळ्या देवदेवतेला नमस्कार केला. परमात्मा पंढरीनाथाचं भजन सुरू केलं हो. आणि प्रार्थना राहे रकुमाबाई सत्यभामा माता निरोप द्यावा येतो आम्ही. नामा म्हणे चरणी ठेवोनिया माता, नामा म्हणे चरणी ठेवोनिया माता, निरोप द्यावा येतो आम्ही. नामा म्हणे चरणी ठेवून या माथा निरोप द्यावा आता येतो आम्ही. आणि त्याच भावनेनं नाथ महाराज पाण्यामध्ये गेले, उडी मारली आणि पुन्हा बाहेर दर्शन झालं नाही. शरीर जलस्वरूप प्राप्त केलं. निळोबाराय त्याचं वर्णन करतात. निळा म्हणे आईशा नामाच्या गजरी, निळा म्हणे आईशा नामाच्या गजरी, गजरी निळा म्हणे समाधी गोजिरी प्रतिष्ठानी, समाधी गोजिरी प्रतिष्ठानी, शालिवाहन शके 1511, विजय संवत्सरा फाल्गुन मास, शालिवाहन शके 1511. ओ उभा टाका उभा टाका उभा टाका. कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. बसा खाली. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. खाली बसा खाली बसा. हा टाळी वाजवा टाळी. भानुदास एकनाथ, भानुदास उलाला उलाल. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. अशा प्रकारे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी जल समाधी सोहळा धारण केला. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. ओ तो हा आजचा दिवस आणि वैकुंठवाशी संतरामजी अण्णांची आज पुण्यतिथी.
पर्व काळ आला. पर्व काळावर देह ठेवला. दोघाच्या जीवनामध्ये पती पत्नीच्या जीवनात चांगले दिवस. पत्नीला एकादशी, सौभाग्यासहित मरण, आणि अण्णांना आजचा हा पर्वकाळ सापडला. जन्मभर त्यांनी पांगरीच्या या पुण्यभूमीमध्ये वास्तव्याला राहून भजन केलं. पांगरी परमार्थिक पुण्यभूमी आहे, साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. वडिलोपार्जित परमार्थ केला. यांचे वडील रामकृष्ण बाबा, संतराम अण्णा. आता पुढच्या पिढ्या सुरू आहेत पुढे बरं का. असा हा 4-5 पिढ्याचा परमार्थिक वारसा असणारा घराणा, माळवाले म्हणून प्रसिद्ध नाही का. कोणते घराणा? माळवाल्याचा घराणा म्हणून प्रसिद्ध. बंधू आणि सर्वजण परमार्थिक, आणि सर्वांनी मिळून आपल्या भावाच्या अण्णांच्या परिसर दुःखी आहे महाराज. या माणसांच्या जाण्याने परिवारच नाही, परिसर दुःखी आहे. अशी माणसं 10-5 वर्ष समाजामध्ये राहायला पाहिजेत. निष्काम सेवा करणारे होते. वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी तन मन धन खर्च करणारे हे माणसं होते. म्हणून आजचा हा योग अण्णाला जाऊन आज 2 वर्ष झाली. म्हणून आमचे ओमशेठ, पुन्हा सुरेश महाराज, पुन्हा रमेश महाराज यांनी मिळून आपल्या, आणि अण्णांचा सगळा जीवनाचा थाटमाट होता बरं का, लक्षात ठेवा. आम्ही त्यांचं जीवन जवळून पाहिलेले. थाटात माणसं राहायचे. धोंडराम दादा थाटात माणूस, संतरामांना थाटात माणूस. परिवाराचं सुख, सत्ता हातात, पैसा हातात, राहणं वजनात. कपडा मळका नाही, काही नाही, हे दुनिया फिरायला होतं. हळमचे मुंडे गुरुजी एक होते बघा, वजनात राहणं. धोंडराम दादा वजनात राहणं, संतरामांना वजनात राहणं. नाही तर माणसाचं काही राहणीमान आहे आता. कुत्रे जगतील शर्टावर एक एक, इतके गदड राहिलेत महाराज. पण यांचं चांगलं होतं बघा, थाटामाटात राहायचे. उठणं नेमालाच, उठणं जेवण नेमालाच, आणि कोणाच्या बापाची मजाल नाही ह्याला शिकवायला. लेक वकील असू नाही, सावकार असू, काय करायचं, देणं घेणं काही संबंध नाही. असे वजनदार माणसं होते बघा. आणि हे माणसं आपल्याला पाहायला मिळाली शिस्तबद्ध जीवनामध्ये. संतरामांनाचा स्वभाव असा होता की फारच संयमी मनुष्य. राग यायचा पण लगेच गिळायची. एखाद्या वेळा एखाद्या गोष्टीचा राग जर आला तर त्याच्यावर सहनशीलता कशी मिळवायची ह्याच्याकडं होतं. आणि नवरा बायकोचा जोड होता. बायको म्हणजे महाराज फार शांत, बाईचा स्वभाव असा फार शांत स्वभाव. दोघांचंही माझ्यावर प्रेम होतं. इथं पांगरीचं प्रेम आहे गावकऱ्याचं सर्वाचं. 10-5 वर्ष झाले या गावामध्ये येणं जाणं असल्यामुळं काही कुटुंब जोडले गेले. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला इथे येण्याचा योग आला कंडक्टर भाऊच्या मुळं आला, जोगी महाराजांच्यामुळं बरं का. भरत महाराज जोगीच्यामुळं योग आला सुरुवातीला तळेगावला. पुन्हा कंडक्टर भाऊच्या 61च्या निमित्तानं येण्याचा योग आला. आणि पुन्हा श्रीनिवास दादामुळं 7-7 दिवस राहण्याचा योग आला. आणि त्या येण्या जाण्याने हे नाते गोते वाढले, मला हे सांगायचे, बाकी काही नाही. आणि इतके वाढले की पोटच्या पोरापेक्षा सुद्धा प्रेम. बाईचं असं होतं, खाली सावतामाळ्याची ओलालाचा कीर्तन सावतामाळ्याचं. आणि अण्णांनी सांगितलं, अगं म्हणले आमंत्रण नाही आपल्याला, काही नाही म्हणले, आणि तू कशाला यायलीस, मीच जातो खाली. सांगितलं नाही, महाराजाची भेट होती आणि ती शेवटची भेट झाली. आणि अण्णाची भेट बीजच्या दिवशी झाली. तिजला हळमच्या काल्याला आले होते. म्हणजे तीज, चतुर्थी, पंचमी, षष्ठी 3च दिवसामध्ये गेले. हळमच्या काल्याच्या कीर्तनात पेटी वाजविली, तिजला होते. सकाळीच 9 वाजता आले, माझ्याजवळ जेवण केलं. भागवताची सांगता झाली होती. भागवताला 7 दिवस पेटीची साथ केली. गाववाल्यांनी त्या हळमच्या लोकांनी आयर घेतला, तिथल्याच ब्राह्मणाला देऊन टाकला, घेतला नाही. तीच गेली. चतुर्थी, पंचमी आणि षष्ठीच्या दिवशी श्रीनिवास दादाचा फोन आला, नाना अशी अशी घटना घडली. खरं वाटलं नाही, पण तरीसुद्धा सत्य मानावं लागलं म्हणून अण्णा गेले. पण दुसरा आनंद हा आहे, कोणता? अण्णा जरी गेले तरी अण्णाची कुटुंबातली सेवा पोरांनी पडू दिली नाही. आमच्या ओमशेठनं ती धुरा उचलली आणि तेवढ्याच वजनानं परमार्थात राहून सगळ्या परिवाराला. खूप दुःखाचे प्रसंग आले, मेवणे गेले, अमुक झालं, तमुक झालं, चुलत्या मालत्या, खूप हानी झाली कुटुंबाची, पण तरी परमार्थ या लोकांनी सोडला नाही. हे यांचं नवल आहे. आजही सेवा सुरू आहे. आमच्याप्रती प्रेम आहे, अण्णांनी केलं. परिवाराचं प्रेम आहे, समाजाचं प्रेम आहे, गाववाल्याचं प्रेम आहे. वेडी वाकडी सेवा त्यांच्या चरणी. ओमशेठनं सांगितलं, नाना सप्ताह करायचा आहे यंदाच्याही वर्षी. म्हणलं चांगली गोष्ट आहे, अन्नदान नामचिंतन व्हायला काही वाईट नाही, करा.
मग ठीक आहे म्हटले. आणि मग आज हे 2 वर्षे झाले का आता आज दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी कार्यक्रम केला 7-8 दिवसाचा, यंदाच्या वर्षी कार्यक्रम केला 7-8 दिवसाचा. आता पुढच्या वर्षी आणखी आहे बरं का, आणि चांगल्या प्रमाणात आहे. चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज, बंडा तात्या, संदीपान महाराज असे वयस्कर महाराज आणायचे बरं का. हां, पोरासोरायला म्हणलं मध्ये कोणी चुटूरबुटूर करू नका, पुढल्या सालचा कारभार मी करणार आहे सगळा. हां, कोणं काही मध्ये करायचं नाही, कुणं काही बोलायचं नाही. पुढल्या सालचा सप्ताह माझ्या मनावर करायचा असं ठरलं आहे बरं का. आणि हे मनावर ऐकले तर मी बी येईल पुढल्या सालला. हां असं आहे. हां, एक दिवस येईल की, पण पुढल्या सालचा ओम शेटला सांगितलं. पोरासोरायला काय कळाले महाराज आता परमार्थात काही कळत नाही, काही सुधरत नाही. अधिकारी लोक आले पाहिजेत, तपस्वी असले पाहिजे दादा, तर परिणाम होतो. हेलाच हागायचं कळलं नाही ह्या कीर्तन करायला, आणि त्याच्यात निमे धोत्र भरलेले तसेच. आणि ते काय सांगणार आहेत, ह्याच्याकडे काही सेवा आहेत का तपश्चर्या आहेत का त्याच्याकडे बघा जाऊ नका, माझ्याकडे बघा जा, मी बोलतोय ते खरं असतं ह्या. हां लक्षात ठेवा, कीर्तन ऐकायला सेवा अण्णासारख्या माणसाच्या काय सेवाधारी लोक पाहिजे. आता पुढच्या वर्षीचं नियोजन चांगलं आहे. चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज, बंडा महाराज, संदीपान दादा असे अधिकारी संप्रदायातले 1-2 फडकरी लोक, शिरवळकर नाही, टेंबूकर नाही, एखाद्या अधिकारी घराण्यातले 1-2 माणसं, पण परिसरातले 1-2 कीर्तनकार, असं सुंदर परिसराला धरून संप्रदायाला धरून पुढच्या वर्षीचा कार्यक्रम. आणि त्याच्यात गाथा पारायण ठेवायचे पुढच्या वर्षी बरं का, लक्षात ठेवा. गाथा पारायण दुपारच्या वेळेला, काही भागवत कथा, काही एखादं चरित्र, संध्याकाळच्या वेळेला हे सुंदर कीर्तनं, गाथा भजन, पहाटे काकडा. जसे आपण आई महोत्सव केले ना, सानप गुरुजी आणले, मोठे मोठे संत आणले आई महोत्सवात, मीच आणले, श्रीनिवास दादा नाही, सानप गुरुजी आणले का नाही ना. अधिकारी लोक आले, हिमालयाच्या उंचीचे लोक आले. सानप गुरुजी म्हणजे आज केवढा महात्मा आहे. हां, असे मोठे मोठे संत आणले. तसा पुढच्या वर्षीचा उत्सव करायचा. तिसरी पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध बरं का, लक्षात ठेवा. हे लोक आणाय पैसा लागत नाही, भाव लागतोय. हे लोक पैसे घेत नाही, ते येण्या जाण्याचा फक्त खर्च घेतात. फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचणार माणसं योग्य पाहिजेत. चंद्रशेखर महाराजाला भेटायला गेलतो तर आम्ही ओमशेठ इथं आलते. काय प्रेम महाराज, माझ्याकडं पाहिल्याबरोबर तर टचकन डोळ्यात पाणी आलं. चंद्रशेखर महाराजच्या ओमशेठला विचारा की, बघितलं की नाना काय तब्येत होती, म्हणजे खराब कशी काय झाली एवढी तुमची. म्हणलं काही नाही, एक काम घेऊन आलो आहे, अण्णाचा कार्यक्रम आहे, काल्याचं कीर्तन तुम्हाला द्यायचं आहे. म्हणले मी सप्तमीला कीर्तन करू शकत नाही, माझी दिंडी जाती मैलारला पायानं खंडोबाला, पण मी अलीकडलं एखादं कीर्तन करतो असं म्हणलेत बरं का. आणि असे अधिकारी लोक आणून पुढच्या वर्षीचा सोहळा करायचा, लक्षात ठेवा चांगल्या पद्धतीनं. हे ओमशेठचा संकल्प आहे, माझा नाही, त्यांचा संकल्प आहे, कंडक्टर भाऊ परिवाराचा संकल्प आहे हे. पण पुढच्या वर्षीचा सोहळा चांगला आहे. कीर्तनाला मृदंग घोडीवरच पाहिजे सप्त्यामध्ये बरं का, लक्षात ठेवा. खाली ठेवून मृदंग वाजवायचा नाही, त्याच्यावर गवसणी पाहिजे. आणि याच्यासाठी संप्रदायाचे नियम माहिती पाहिजेत. हां असं आहे हे. परमार्थाचा कालावधी फार अवघड आहे, म्हणून अण्णासारख्यांनी जन्मभर निष्काम सेवा केली. आज त्यांचा हा मोठा दिव्य भव्य सोहळा इथं संपन्न. याही वर्षी चांगला झाला, मागच्या वर्षी चांगला झाला, आणि ऐश्वर्यामध्ये झाला. पुढच्या वर्षी अधिक ऐश्वर्यामध्ये व्हावा म्हणून या सुपुत्रांना धन्यवाद. आणि मलाही सेवा दिली, आणि अशी दिली की म्हणले नाना षष्टीची सेवा तुमचा जीव आहे तोपर्यंत. म्हणलं भस्कन कोणी एखादा म्हणायचा झोलकराचं कीर्तन उठं नाही दुसरा आला. म्हणले असं नाही, ओमशेठला सांगितलं असं नाही बरं का उत्तम दादा. लाख येतील जातील, पण त्याला संतरामांना काय माहिती आहे त्या कीर्तन करायला येणाऱ्या. हे येतील ब्रह्मज्ञान सांगतील, 2 तास तुमचं वर्णन करतील, नियम घेणाराचा अर्धा घंटा करतील, त्याला काय आणणं माहीत. आणलेल्या सुनाला कळते सासूचा स्वभाव कसला आहे ते. हां बरोबर आहे का. हां का चुकलं माझं, नाही चुकलं खरं आहे. म्हणलं पुण्यतिथीचं कीर्तन माझ्याकडेच राहू द्या, आणि जन्मभर आज नाही ओमशेठला म्हणलं तुम्ही करताल तोपर्यंत. म्हणून आज ही सेवा त्यांच्याद्वारा माझ्याकडे आलेली. हां, आणि म्हणून ही सेवा अण्णाची सेवा आहे बा. आता अण्णानं आमच्यासारख्याच्या जीवनात किती सहकार्य केलेलं आहे, किती मार्गदर्शन केलेलं आहे, आणि किती जीव लावलेला आहे, याची तुमच्या सर्वांच्या समोर व्यक्त करण्याची गरज नाही. ती माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. म्हणून आज अण्णाच्या चरणी सेवा समर्पित करतो. या तिन्ही सुपुत्रांना, ओमशेठला, रवीला उदंड आयुष्य प्राप्त व्हावं. हो, मुलगासुद्धा चांगला आहे बरं का रवी. हां, साधू संताबद्दल श्रद्धा, आदर, सून, संपूर्ण परिवाराला उदंड. आता देवा
यांनी सहन केले ते भरपूर सहन केले, आता पुन्हा दुःख देऊ नको एवढी सद्वासना परमेश्वराकडे करून माझ्या वाणीला विसावा घेतो, थांबतो.